अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ओम श्री भगवान वाच देखे अखंडित प्रसन्नता अतिचेत चित्ता तेथ रेगणे नाही समजता संसार दुःख। जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचं जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू काहीची नाही। तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख काहीचे काय आहे। तेथ अपैसी बुद्धी राहे परमात्मा रूपी। या तीन ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे मूळ ज्ञानेश्वरीमध्ये पण सलग आलेले आहेत आणि नित्यपाठामध्ये पण सलगच घेतले तशाच्या तशा। हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये सर्वच शिखरं ही दृष्टी पोचायला अवघड जाईल एवढी उंच असतात, पण काही काही शिखरं अगदी आकाशामध्ये जणू काही विलीन झाल्यासारखी एवढी उंच असतात। तशा ह्या ओव्या आहेत। देख अखंडित प्रसन्नता, उंचच उंच लक्षणं स्थितप्रज्ञाची। त्याची भूमिका आहे ती योगाची आहे। अर्जुना समत्व चित्ताचे त्याची सारं जाणं योगाचे। ज्याला ते समत्व सर्वार्थाने साधलेलं आहे आणि बुद्धी परमात्म रूपामध्ये स्थिर झालेली आहे, स्थित झालेली आहे, ती व्यक्ती मनाची अशी त्याच्या वेगळ्या आवडीनिवडी जरी असल्या तरी त्याच्या स्वतःची काही डिमांड्स नसतात मनाच्या। शरीर धारणेसाठी जेवढी काही आवश्यक उपभोग आहेत, आवश्यक असलेली विश्रांती आहे, आवश्यक असलेली कर्मप्रवृत्ती आहे, ती आपसुक रीतीने प्रकृतीकडून घडते आहे। म्हणजे अन्न भूक लागली तर अन्न पदार्थ खाल्ले जात आहेत, त्याच्यामधल्या पण आवडीनिवडी जशा असतील त्याप्रमाणे केलं जात आहे। विश्रांतीची आवश्यकता असताना झोपायचं असेल तर नॉर्मल माणूस जसा झोपतो तसा हाही झोपतो आहे। पण शरीराच्या गरजे पलीकडे मनाची सारखी एक भुणभुण नाहीये की मला हे हवंय, मला ते हवंय। गरजेपुरतं सगळं नीट चाललेलं आहे, त्याचा आनंद घेणं पण चाललेलं आहे, पण त्याच्या पलीकडे इन्व्हॉल्वमेंट बाह्य जगामध्ये नाही। बुद्धी सुस्थिर आहे आत्मस्वरूपामध्ये आणि मनाचं पण हे पूर्ण ठरलेलं आहे किंवा मन पण आता शहाणं इतकं झालेलं आहे की त्याला हे माहिती आहे की सुख अनुभवण्याची ही एकच जागा आहे आत्मसुख। त्यामुळे तेही कुठल्याही प्रकारे स्वतःहून बाहेर निघत नाही। बुद्धीला कळलेल्या गोष्टी मनाला पटलेल्या असतील तसं संत नाहीयेत, वळलेल्या असतील तसं नाहीच असतं। म्हणजे साधक अवस्था त्यालाच म्हणतात की ज्याच्यामध्ये बुद्धीला अनेक गोष्टी कळल्यात आणि मन वळत नाही, त्याला मग विवेकाने वळवण्याची गरज निर्माण होते। साधकावस्थेमध्ये असतेच, ते करायला पण पाहिजे। पण ज्याला ते पूर्णत्वाने साधलंय त्याला मनाला आता शिकवावं लागत नाही। ज्याचे मनची चैतन्य झाले असं ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं, मनाने चैतन्याचा स्वीकार करून टाकला। त्या अंतःकरणाचं भूमिका त्याची काय असते किंवा कुठल्या अवस्थेमध्ये ते असतं, अखंडित प्रसन्न असतं। प्रसन्नता हा शब्दच ऐकल्यानंतर पण एक प्रसन्न वाटतं, म्हणजे त्या शब्दाचाच एक उच्चारामध्येच एक प्रसन्नतेचा आविर्भाव आहे। माणूस जनरली सुखी असतो, एक्सायटेड असतो, आनंदी राहायचा प्रयत्न करतो, शांत असतो, पण प्रसन्न असतो हा एक वेगळाच अस्पेक्ट आहे। त्याला स्वामींनी प्रसन्नतेचं विश्लेषण करताना असं म्हटलंय की शांती, आनंद आणि पावित्र्य हे एका वेळेला अंतःकरणावर असणं म्हणजे प्रसन्नता। शांत असणं हीच रेअर गोष्ट आहे थोडीशी। कुठल्याही प्रकारच्या उपभोग प्रवृत्ती अंतःकरणावर नाही आणि कर्तृत्वाचा अहंकार नाही, असं ज्यावेळेला सहज असतं त्यावेळेला ती व्यक्ती शांत असते। आणि गीतेने त्याच्या पुढची एक प्रिकंडिशन शांत अवस्थेला घातलेली आहे की नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना।
जो अयुक्त आहे, म्हणजे ज्याचं आयुष्य आणि मनाची ठेवण, शरीराची आणि मनाची ठेवण प्रपोर्शनेट नाहीये योग प्रक्रियेला, त्याला अयुक्त म्हटलंय. अंतःकरण जोडलेलं नाहीये तत्वाला. का जोडलेलं नाहीये? ते अनेक गोष्टींमध्ये गुंतलेलं आहे. आणि का तसं गुंतलेलं आहे? एकूण त्याला वळणच लावलेलं नाहीये. एखादं मूल जर का त्याला नीट कंट्रोल केलं नाही किंवा योग्य संस्कार योग्य वयात दिलं नाही, ते जसं कसंही वागतं. तसं अंतःकरण पण जर का नीट संस्कारांनी युक्त नसेल योगाच्या, त्याला वळण लागलेलं नसेल, ते कोणाच्या तरी धाकात नसेल, तर ते कसंही वागतं. मग त्याला आत्मबुद्धी निर्माण पण होत नाही आणि झाली तर स्थिर राहत नाही. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना. आणि जो अयुक्त आहे त्याच्या अंतःकरणात शांती पण नाही. आणि अशांतस्य कुतः सुखम. मग ते सुख तरी कुठून अनुभवेल? स्वतःच. म्हणून शांती अंतःकरणात सुस्थिर होण्यासाठी या सगळ्या गोष्टींची रिक्वायरमेंट आहे. प्रसन्नता हा ज्ञानी व्यक्तीच्या अंतःकरणाचा सहज स्वभाव आहे. पण त्या प्रसन्नतेचे जे वेगवेगळे पैलू आहेत, जसं आता आपण स्वामींचे जे शब्द आहेत की शांती, आनंद आणि पावित्र्य, त्यातला आनंद हा भाग हा आम्ही ठरवून अंतःकरणावर फार काळ होल्ड करू शकणार नाही, धारण नाही करू शकत. म्हणजे थोडंसं असं मला म्हणायचं आहे की प्रसन्नता ही अवस्था त्यांची आहे, ती बघितल्यानंतर विलोभनीय वाटते हा भाग असला तरी साधक म्हणून आम्ही त्यातलं काय करू शकू हा महत्वाचा भाग आहे. स्थितप्रज्ञ हे डेस्टिनेशन आहे, पण साधकावस्थेमध्ये प्रसन्नता आम्ही अंतःकरणावर फार काळ होल्ड करू शकणार नाही. किंबहुना ती अशी ठरवून आणता पण येत नाही की आज मी प्रसन्न राहीन, असं म्हणताच येत नाही. सकाळी उठल्यानंतर कुठे प्रसन्न वाटतं, क्वचित वाटतं. म्हणजे खूपच सगळं चांगलं चाललेलं आहे आणि झोप नीट झालेली आहे, त्यामुळे आमची प्रसन्नता पण एवढी कंडिशनल आहे की सगळं घरात ओके आहे, आमचं पण चांगलं चाललेलं आहे, कसलंच टेन्शन नाही. अशा वेळेला क्वचित जे छान वाटतं ते प्रसन्नतेची एक झलक आहे, ती की अशी असू शकते प्रसन्नता. त्या अवस्थेमध्ये जाण्यासाठी म्हणून काही गोष्टी आम्ही प्रयत्नपूर्वक केल्या तर त्या प्रसन्नतेची तयारी अंतःकरण करू शकतं. आणि त्यातला महत्वाचा भाग आहे की आनंद ही अवस्था आणि सुख ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. सुख ही गोष्ट मी थोडंसं अनालिसिस करतोय. खरं तर असं म्हटलं जातं की छान गोष्टींचं फार अनालिसिस करू नये, त्यातला गोडवा जातो. म्हणजे ती गोष्ट छान सांगितली जाते रामायणामध्ये की ज्यावेळेला यांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला सगळ्यांना त्यांनी बोलावलेलं होतं. ज्यांनी त्यांना या एकूण सीतेच्या शोधकार्यामध्ये सहाय्य केलं, जे कोणी त्यांच्या आयुष्यात त्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन होतं, त्यांना सगळ्यांना बोलवलं. मग तो केवट पण आला होता, सगळी वानरसेना होती, विभीषण होता, हनुमान होता. प्रत्येकाला काही ना काही भेट दिली आणि हनुमंताला मात्र काहीच भेट दिली नाही. तर सीतेने म्हटलं की सगळ्यांना तुम्ही दिलत काही ना काही, याला काहीच दिलं नाही. तर ते म्हटले की त्याला काही द्यावं असं वाटत नाही, तो माझाच आहे. पण सीतेला त्याला वाटत होतं काहीतरी द्यावं, म्हणून सीतेने स्वतःच्या काळातला रत्नहार हनुमंताला दिला आणि तो दिल्यानंतर हनुमंत घेऊन गेला नमस्कार करून. आणि नंतर तो काय करतोय बघितलं तर तो एक एक मणी काढून फोडून बघत होता आणि टाकून देत होता. तर हे बघितल्यावर सीता म्हणाली की हे काय चालवलंयस, मणी असे फोडून काय मिळणार आहे तुला त्याच्यातून? माकडाच्या हाती रत्न म्हणतात असं तसं त्याला त्याचा उपयोग कळत नाही. हनुमंत तसं बघत नव्हतं. हनुमंत म्हणाले की मी बघत होतो की या प्रत्येक मण्यामध्ये राम आहेत का, आणि नाहीयेत म्हणून मी ते टाकून देतो. मी थोडक्यात राम सोडून दुसरं काही उपहार मला नकोय हा सांगायचा भाग आहे. पण जसं अयुक्त किंवा अयोग्य माणसाच्या हातात जर का मोठी मौल्यवान वस्तू दिली, ती फोडून त्यातून काही प्राप्त करायचं नाही, त्याचं ते असणंच अनुभवायचं आहे. तसं प्रसन्नतेची अवस्था पण सारखं त्याचं पोस्टमॉर्टम केलं तर त्याच्यामधली गोडी जाते. म्हणजे कुठल्याही अशा प्रकारच्या भावावस्थेचं फार विच्छेदन केलं तर गोडी हरवून बसतोय. पण विच्छेदन नाही केलं
तर ती प्राप्त कशी होणार हा प्रश्न निर्माण राहतो. बाय बाय प्राप्त होईल, साधना करता करता आम्ही प्रसन्न होत जाऊ, होऊ पण कदाचित, पण त्यातल्या कुठल्या गोष्टी आम्ही प्रयत्नपूर्वक सांभाळल्या तर ती वाटचाल नीट होईल, ही तपासणी करण्याची आवश्यकता मात्र जरूर वाटते, मला पर्सनली वाटते. तसं आनंद ही अवस्था ही सुख आणि आनंद याच्यामध्ये फरक आहे. सुख हे जनरली बाह्य संवेदनांवर अवलंबून आहे. अनुकूलम वेदनीयम सुखम. मला ज्या ज्या गोष्टी आवडीच्या आहेत, इंद्रियांना आवडीच्या आहेत, मनाला सुखावणाऱ्या आहेत, त्या भले हानिकारक का असेनात पण मला त्या सुखकारक वाटतात. जे व्यसनी लोक असतात त्यांना काय दुष्परिणाम माहीत नसतात अशातला भाग नाही, हे केल्यानंतर काय होणार आहे, पण त्यांना त्यातून काहीतरी एक बरं वाटत असतं मनाला. चुकीच्या गोष्टींमधून पण अंतःकरण सुखच शोधत असतं, पण चांगल्या गोष्टींमधून सुख शोधणं ह्याच्यामध्ये पण एक त्या विषयाचा इंद्रियांशी होणारा संयोग, त्याच्यातून वाटणारं बरं, त्याला सुख असं म्हटलं जातं. प्रत्यक्ष विषय समोर नाही पण त्याची स्मृती अंतःकरणात आहे. काय छान पिक्चर बघितला हो, हे जे वाटतं त्याच्यामधून प्रत्यक्ष बघणं चालू नाहीये पण बघितल्याचं आठवण आहे आणि पुन्हा बघायला पाहिजे हे जे वाटतं, सुख संवेदना अंतःकरणात असते. आणि जनरली ती संवेदनेची स्मृती ह्या प्रत्यक्ष संवेदनेपेक्षा जास्ती सुख देणारी असते. गदिमांच्या शब्दामध्ये प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. प्रत्यक्ष बघताना तेवढी मजा नाही येत, त्याची आठवण काढण्यात जी मजा येते ती जास्तीच असते. म्हणून गॉसिपिंग मध्ये जास्ती मजा असते, सुख वाटतं. ते अंतःकरण कुठल्या तरी बाह्य गोष्टींमधून सुखी होतं. आनंद ही अवस्था मात्र आत्म्याचा, जे अस्तित्वाचा सहज स्वभाव आहे. म्हणून तत्वस्वरूप कसं आहे त्याचं वर्णन करताना सच्चित आनंद असं म्हटलं जातं. सत म्हणजे अस्तित्व आहे, चित म्हणजे ते चैतन्य स्वरूप आहे, आणि आनंद म्हणजे त्याला स्पर्श झाल्यानंतर अंतःकरणाचा आविर्भाव आहे आनंद स्वरूप. तत्व आनंद स्वरूप नाहीये, तत्वाचा अनुभव घेतल्यानंतर अंतःकरण आनंद स्वरूप होऊन जातं. म्हणून शांती, पावित्र्य आणि आनंद, प्रसन्नतेमधलं हा आनंद तेव्हाच प्राप्त होईल ज्या वेळेला तत्वाचा स्पर्श होईल काही काळासाठी. पण दोन गोष्टी आम्ही प्रयत्नपूर्वक ठेवू शकतो, ते म्हणजे शांत राहू शकतो आम्ही ठरवून विवेकाने, की काही गोष्टी मनासारख्या झाल्या किंवा झाल्या नाहीत तर मी हुरळून जाणार नाही. कर्मयोग हेच शिकवत आहे की सारखं त्या फळाच्या मागे जाऊ नको, सारखं विचलित होत बसू नको, शांत राहा, शांत राहा. ह्याच्यामधून अंतःकरण विवेकाने असं शिकतं की मला आता शांत राहिल्यानंतर बरं वाटतं आणि ध्येय मार्गावर मी वाटचाल करू शकतो. पण विवेकाने अशी होल्ड केलेली शांती ही पण एक प्रकारे नकली शांती आहे. आतमध्ये बरंच काही काही वाटतं आहे बोलावंसं, पण बोलू नये का, तर त्याने एकतर लोक दुखावले जातात हा एक भाग, आणि दुसरं म्हणजे मी बहिर्मुख होऊन जातो, माझा दिवस खराब होईल म्हणून तरी मी शांत राहीन. या भूमिकेतून शांती राहण्यामधून ते आमच्या अंतःकरणाची प्रवृत्ती जी बाहेर धावू बघते आहे त्याला आम्ही प्रयत्नपूर्वक थांबवलं. गरज नाही अशाचा भाग नाही, असं पण करायलाच पाहिजे. पण सारखं असं किती वेळ मनाला समजावणार, ते सारखं अंतःकरण समजतं अशातला भाग नाही. मग ते कुठेतरी वेगळ्याच मार्गाने आपला जो उद्रेक असतो ते व्यक्त करतं, कुठेतरी वेगळीकडेच करतं. भसाभस ते कुठेतरी एक दिवस त्याला बाहेर काढायची इच्छा असते. म्हणजे हा ऍक्च्युली ह्या मुख्य भागाचा म्हणजे मुख्य प्रबोधनाचा भाग नाहीये, पण ती महाभारतातली कथा आहे की धर्मराज महाभारताच्या युद्धामध्ये एक दिवस त्याला खूपच सुरसुरी आली लढाई करायची. एरवी तो शांत आहे, पण कर्णाशी मारामारी करायची त्याला खूपच ज्या दिवशी इच्छा झाली लढाई चालू असताना, त्यावेळी तो कर्णाशी युद्ध करायला म्हणून गेला. कर्णाबद्दल त्याच्या मनात पूर्वीपासून आकस होता. म्हणून धर्मराजाची जी शांती आहे, तो विवेकी आहे, सदाचरणी आहे, सगळं आहे, पण कित्येक वेळा असं वाटतं तो ना एक त्या शांतीचा आणि मोठेपणाचा आविर्भाव प्रयत्नपूर्वक अंतःकरणावर राखतोय, आतमध्ये तो विकार रहित आहे असातला भाग नाही. आणि त्याप्रमाणे काही ठिकाणी तो उद्रेक झालेला दिसतो, तो वाह्यातपणे वागतो मध्येच,
आणि तो एक इन्सिडेन्स आहे की जो कर्णाबद्दल त्याच्या मनात राग आहे भयंकर. आणि तो कर्णाला ज्यावेळेला मारायला गेला त्यावेळी कर्ण हा त्याच्यापेक्षा खूपच श्रेष्ठ होता, सरस होता लढाईमध्ये. त्यामुळे कर्णाने ज्यावेळेला त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला त्यावेळेला युधिष्ठिर न राहून हे सूतपुत्रा वगैरे त्याला वेगवेगळी हीन विशेषण वापरून त्याच्यावर आक्रमण करायला लागला. त्याच्यावर कर्णाने पण काय तो ठेवणार थोडीच होता, तो लगेच परतफेड करून नाममात्र क्षत्रिय आहेस तू असं म्हणून त्याला आणखीन युधिष्ठिरला चेपला आणि पूर्ण मार खाऊन हा कसा बसा जीव वाचवून शिबिरामध्ये आला. आणि त्यावेळेला अर्जुन हे बघत होता की हा लढाईला गेलेला आहे आणि थोड्या वेळेनं दिसेनासे झालेला आहे, आता हा आहे का गेला म्हणून शोधत 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 शिबिरामध्ये आला. बघतो तर हा आलेला होता. तर धर्मराजाला असं वाटलं तर आपण मार खाल्ला तर किमान आपल्या भावाने तरी याला मारून आलेला असायला पाहिजे, म्हणून तो खुश झाला अर्जुनाला बघून की तू मारून आलास ना कर्णाला. तो म्हटला मारून बिरून नाही आलो मी, तुला बघायला आलो की तू काय आहे तुझी अवस्था. हे बघितल्यानंतर ती धर्मराजाची जी कृत्रिम शांती होती, जी कर्णाला मारायला म्हणून गळून पडलेली होती, ती हे ऐकल्यानंतर आणखीन गळून पडली. पूर्ण सगळं त्याचं ते आतलं बाहेर आलं आणि तो अर्जुनाला अतिशय घालून पाडून बोलला की मोठ्या भावाचं एवढं नुकसान झालं किंवा तो मरता मरता वाचलेला असताना तू या अपमानाचा बदला पण घेऊ शकला नाहीस. तुझं ते क्षत्रवृत्ती, तुझं ती गांडीव धनुष्य वगैरे काय जाळायचं आहे का असं म्हणून तो अर्जुनावरच हे स्वतःच्या फैलीवरच तो दुसऱ्यावरच काढतो आहे. आणि मग अर्जुन पण ज्यावेळेला कृष्ण त्याला म्हणतो की याचा बदला म्हणून तू त्या धर्मराजाला एकदाच ऐकवूनच टाक म्हणजे तुला पुढे काही प्रॉब्लेम, म्हणजे ती कथा ऍक्च्युली मोठी आहे, मी फार त्याच्यामध्ये जात नाही आता. हे कृष्णाची आज्ञा मिळाल्यानंतर तो अर्जुन पण आजपर्यंत त्या धर्मराजाचा मोठेपणा, तो मोठा भाऊ, पित्या समान वगैरे एक धारणा अंतःकरणात ठेवून विवेकाने वागत आलेला आहे. पण आतमध्ये बऱ्याच गोष्टी त्याच्या पण आहेत, तो ते सोडत नाही. त्या दिवशी त्याला ते पूर्ण ऐकवूनच टाकतो की तुझ्यामुळे सगळ्या आम्ही प्रॉब्लेम मध्ये आलो, नको तिथे त्या दूध खेळायला गेलास, एकदा हरलास, मिळालं परत हरतोयस, हे सगळं त्याने ऐकवून तो शांत झाला. तसं अंतःकरण मी सांगायचं हे आहे की विवेकाने धारण केलेल्या गोष्टी याचा अर्थ त्या पूर्णतः जातात अशातला भाग नाही. माणूस अव्हेन्यू शोधत असतो, कुठेतरी एकदा वाजवूनच येऊ असं त्याला वाटत असतं आतमध्ये, पण ते वागलेलं आमच्या इमेजला बरोबर नाही असं त्याला भान असल्यामुळे तर ते वागत नाही. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलंय एका ठिकाणी, म्हणजे थोडंसं मानसिक अनालिसिस करताना ते असं म्हणतात की ज्या माणसांना आपण वेडा समजतो आणि स्वतःला शहाणे समजतो की त्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की त्याच्या अंतःप्रवृत्तींना कंट्रोल करणारी जी विवेकाची भावना आहे ती त्याची पुरेशी ऍक्टिव्ह नाही. म्हणून त्याला कुठे काय बोलायचं, कुठे कसं वागायचं हा तो कंट्रोल करू शकत नाही. आपल्याला पण त्या सगळ्या प्रवृत्ती वेड्या माणसामध्ये ज्या असतात त्या तशाच्या तशा असतात, फक्त आपल्याला विवेक जागा असतो त्यामुळे आपण ते एक्सप्रेस होत नाही. पण प्रत्येक माणसामध्ये वेडसरपणाची एक झाक असतेच आणि खरंच आहे ते असतेच. म्हणजे काही त्याच्यामध्ये हे बाळगायचे म्हणजे कारण नाही. मानसशास्त्राचं पुस्तक वाचलं ना तर आपण पेशंट आहोत असं डेफिनेटली वाटतं की आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे असं वाटतं. याचं कारण त्याचे अंश अंतःकरणात विकारांचे अंश आहेत, पण त्याच्यावर कंट्रोल करणारा विवेक जेव्हा जागा असतो त्यावेळेला माणूस सेन्सिबल वागतो, सभ्यपणे वागतो. म्हणून एक कृत्रिम शांती अशा प्रकारे विवेकाने आणू शकतो, पण ती काही खरी शांती नव्हे. मुख्य अंतःकरण शांत त्याचा स्वभाव करायचा असेल तर एक तर ईश्वराला शरण जाणं, गुरूंना शरण जाणं, याच्यामध्ये अंतःकरणाचं हवे नको पण कमी होतं. जितकं हवं नको पण जास्त आहे तितकी शांती कमी आहे. म्हणून या ज्या श्लोकांवर भाष्य चाललेलं आहे त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट सांगितली आहे की कसं होईल, रागद्वेष वियुक्त असतो. राग म्हणजे हवं पण हवं असण्याचा आग्रह, द्वेष म्हणजे नको असण्याचा आग्रह अंतःकरणाचा, हे ज्यांनी सोडलेलं आहे. रागद्वेष यानेच सुरुवात होते. रागद्वेष वियुक्त असतो विषयान इंद्रियश्चरण, इंद्रिय त्या विषयांमध्ये वावरणारच आहेत. ते कुठे जातील? इंद्रिय प्रत्येक गोष्ट रजिस्टर करून घेतीलच. खूप गरम होत आहे असं जे वाटतं,
इंद्रियाला वाटतं, पण त्याच्यासाठी सुखोपभोगाच्या वेगवेगळ्या कल्पना मांडणं हे पुढे मन करतं. त्या एका लिमिट पलीकडे त्याला महत्व द्यायचं नाहीये हे ठरवण्यासाठी विवेकाची जागृती असण्याची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे विषयामध्ये इंद्रिय चरण म्हणजे वावरत असताना जो रागद्वेष वियुक्त आहे, म्हणजे मनाने तिथून ज्याने विड्रॉ करून घेतलेला आहे, अतिरिक्त आविर्भाव अंतःकरणावर नाही, त्याचं अंतःकरण कसं असतं, आत्मवश्य विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. दिस इज द वे की ज्याने अंतःकरणाला प्रसाद प्राप्त होईल, की मनाची आग्रही भूमिका हवं नकोपणाबद्दलची, उपभोगाबद्दलची, मान्यतेबद्दलची उमटली तरी तो त्या विड्रॉ करून टाकलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे पुढे प्रगत साधकांसाठी किंवा सिद्धावस्थेत पोहोचणाऱ्या साधकांसाठी जे काही गाईडलाईन्स दिले आहेत, अशक्य वाटावे अशा गाईडलाईन्स आहेत काही काही. पूज्यता डोळा न देखावी, म्हणजे कोणीतरी आपल्याला छान म्हणतोय, किती भारी झालं असं म्हणतोय, तिथे थांबूच नाही, निघून जावं. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी. स्वतःची कीर्ती चांगलं म्हणण्यासाठी थांबूच नाही, तिथे निघून जावं, आपलं काम करावं आणि निघून जावं. आणि आपल्या मागे लोक काय बोलतायत आपल्याबद्दल हे आडून आडून पण चौकशी करू नये. काय झालं नंतर मी गेल्यावर असं विचारू नये. स्वकीर्तिकानी नायकावी, हा अमुका ऐसी नेदावी सेची लोक. हा अमुक एक विशेष व्यक्ती आहे असं लोकांना समजेल असंही वागू नये. इतकं सबड्यू म्हणतात तसं राहावं ज्ञानी व्यक्तीने असं सांगितलंय. हे फारच कठीण आहे की हा अमुका हे कळूच नाही कोणाला, विशेष आहे. इतकं गुण दोष झाकावेत तर प्रश्नच नाही, दोष तर झाकलेच पाहिजे. पण झाकले पाहिजेत म्हणजे रोगी, समर्थांनी पण त्याला रोगी झाकवून मारले असं नाही करता का मग, की रोग नाही म्हणून. आता कोणी आमच्याकडे पेशंटच नाही, म्हणजे कोविडमध्ये आपण बघितलं ते काउंटच वाढला नाही का, तर नाहीच आहेत आमच्याकडे, सगळं आम्ही कंट्रोल ठेवलेलं आहे. तसं रोगी झाकून न मारले तसे दोष झाकून नाही मारता कामा, ते आणखीन वाढतील. दोष आयडेंटिफाय करून ते त्याच्यावर काम करतो आहे, पण जोपर्यंत ते पूर्णत्वाने जात नाही तोपर्यंत मी कसेही येईल तसं व्यक्त करेन असं न ठेवता प्रत्यक्ष व्यक्तीकरणावर दोषांच्या कंट्रोल आहे. पण जे सद्गुण आहेत ते प्रत्यक्ष कृतीमधून व्यक्त होत असले तरी कोणाला तरी ते जाणवतील या प्रकारे त्याचं प्रकटीकरण करू नये, शांतपणे करा. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरले. ज्याप्रमाणे शेतकरी बियाणं हे जमिनीमध्ये त्याने टाकल्यानंतर त्याच्यावर माती टाकून देतो, झाकून टाकतो. नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरले, तैसे झाके निपजले दान पुण्य. जे काही पुण्यकर्म करतो आहे ते झाकून टाकतो अनुल्लेखाने, कुणाला कळू पण देत नाही. एवढ्या लोकांना मी आजपर्यंत मदत केली, लिस्ट आहे आमच्याकडे घरी की एवढ्या लोकांच्या मी एवढे पुरस्कार मला प्राप्त झाले. काही नाही, तर तिथे नसतंच अंतःकरणाने. तशा प्रकारे अंतःकरण राग आणि द्वेष यांनी वियुक्त करून टाकणं प्रयत्नपूर्वक. पण ते वियुक्त करून तरी राहील कुठे, आत्मवश्य. कारण नुसतं मी आता राग नाही, कशाबद्दल मला आवड नाही, कशाचा मला दोष नाही, द्वेष नाही असं म्हणून होणार नाही. त्याला एक डेस्टिनेशन लागेल, आत्मवश्य. हेच माझं ध्येय आहे, मी तत्वस्वरूप होऊन राहणार आहे आणि तसं राहण्यासाठी मी सगळ्या कर्म करतो आहे. पुण्यकर्म सुद्धा करतो आहे, त्याच्यामधून मला पुण्यसंचय करण्यासाठी नाही करत आहे. अंतःकरण सात्विक राहावं, आणि कारण सात्विक अंतःकरण हे तत्वस्वरूपाला धरून राहील म्हणून करतो आहे. श्री परमेश्वर प्रित्यर्थम चाललेलं आहे, प्रामाणिकपणे लोकांना सांगण्यासाठी म्हणून नव्हे, आतमध्ये. आणि उपभोगाची मान्यतेची जाणीव अंतःकरणात उठत असेल तर ती ताबडतोब ईश्वराला निवेदन करून टाकावी. करता राम मी नव्हे आपण ऐसे सगुण निवेदन. हे समर्थाने ऍक्च्युली काही काही गोष्टी ज्या डायरेक्ट फ्लोमध्ये जनरली येत नाहीत त्या सांगितलेल्या आहेत. आत्मनिवेदनाचे समर्थांनी 2 प्रकार केलेले आहेत. जे आपण म्हणतो की तत्वस्वरूपामध्ये विलीन होऊन जाणं व्यक्तिमत्व, याला निर्गुण आत्मनिवेदन असं समर्थ म्हणतात. आणि प्रत्यक्ष व्यवहार करत असताना कर्तृत्वाची भावना ईश्वराला अर्पण करून टाकले, त्याला सगुण आत्मनिवेदन असं त्यांनी एक वेगळं नाव दिलंय. करता राम मी नव्हे आपण ऐसे सगुण निवेदन, निर्गुणी अनन्य निर्गुणाची होईच.
दोन्ही प्रकारे. या दोन्हींची आवश्यकता आहे. आम्ही ध्यान करतो म्हणजे आता आमचं सगळं अंतःकरण निर्विषय होऊन जाईल या भ्रामक समजुतीत राहता कामा नये. ध्यानाचा अहंकार घेऊन राहील, योगाचा अहंकार घेऊन राहील. म्हणून समर्थांनी पुढे कुठले कुठले भ्रम आहेत ते सांगितलं. तसं मी ज्ञानी आहे हा पण भ्रम आहे असं त्यांनी म्हटलंय. मी आहे असं तुला वेगळेपणाने वाटतं हाच भ्रम आहे. मुळात तत्वस्वरूपच आहे. एकमुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण काहीच चोरू आणला मध्ये. मी चोर हा कुठून आणला? प्रकृती आणि परमेश्वर दोनच तत्व आहेत तत्वज्ञानाच्या दृष्टीने. मग मी आहे आणि मी ज्ञानी आहे सगळा भ्रमच आहे. ज्ञानी आहे असं वाटतंय. का डिक्लेअर करावं असं वाटतंय? अहंकार आहे त्याच्या बुडाशी. म्हणून शांती विवेकाने राखणं, शांती योगाने राखणं, शांती भक्तीच्या साह्याने अंतःकरणाला प्राप्त करून देणं, स्वतःचा वेगळेपणा मोठेपणा विलीन करून ईश्वराच्या ठाई, या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. एकांगी उपासना कुठल्याही प्रकारची ही पूर्णत्वाला नेत नाही. व्यक्तिमत्व ट्रान्सफॉर्म करून टाकायचं असेल तर तुम्हाला अंतःकरणाची प्रत्येक प्रवृत्ती या ना त्या माध्यमाने विलीन करून टाकायची आवश्यकता निर्माण होते. मग ते अंतःकरण शांती सुख कसं भोगायचं हे शिकतं प्रयोगांमधून, की असं केल्यानंतर मला शांत राहता येतं आणि ते नाही केल्यानंतर मी अशांत होतो. कित्येक वेळेला अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकट उपभोगाच्या धारणा, प्रकट मान्यतेच्या धारणा या अंतःकरणात नसताना पण आम्ही काही नसताना काही वेळेला अशांत असतो. काहीच नसतं चाललेलं पण अशांत आहोत. आतमध्ये जाणवत असतं की मी अशांत आहे. का? विकारांमुळे अंतःकरणातल्या छुप्या. तिथे नामाच्या साह्याने ईश्वर प्रणिधानाच्या साह्याने शांती मिळवून घेणे स्वतःला. म्हणून प्रसन्नता प्राप्त होईल की नाही माहिती नाही, पण शांती तरी प्राप्त करू. त्याने प्रसन्नतेसाठी आम्ही योग्य होऊ. आणि त्याला एक महत्वाचा आस्पेक्ट पुढचा जो स्वामींनी मोठे उपकार आहेत हे अशा प्रकारे विश्लेषण करण्याचे स्वामींचे, की पावित्र्य हा आस्पेक्ट आम्ही जर का प्रयत्नपूर्वक नाही धारण केला तर शांती अंतःकरणात येऊ शकणार नाही. जनरली आम्ही नाम घेतो, आमच्या म्हणजे सूक्ष्म उपासना आहेत, आम्ही अंतरंग उपासनावाले, याच्यामध्ये काय आम्ही नाम घेतो, ध्यान करतो. आता बाकीच्या गोष्टी आपोआपच प्रकृती सांभाळल्या जाईल, मी तत्वस्वरूपाने वेगळा राहील असं होणार नाही. पावित्र्य अंतःकरणाला ठेवावं लागेल प्रयत्नपूर्वक. म्हणून शांत आम्ही नसतो याचं मुख्य कारण आम्ही पवित्र नसतो हे आहे. आणि पावित्र्य अंतःकरणाला ईश्वराच्या स्पर्शानेच प्राप्त होत. आणि त्या अंतःकरणाच्या पावित्र्यासाठी शरीराने पवित्र असण्याची पण तितकीच आवश्यकता असते. म्हणून संतांची दिनचर्या बघितल्यानंतर जो रोजच्या रोज एक पर्टिक्युलरनेस दिसतो स्वामींकडे ज्यांनी बघितलंय, स्वामी माधवनाथ स्वामींना, की त्यांची एक दिनचर्या आहे की पहाटे उठायचं, त्याच्यानंतर मग स्नान वगैरे करायचं, उपासना करायची, मग पूजा करायची, संध्याबिंध्या सगळं झाल्यानंतर मग चहा प्यायचा मग ते व्यवहारात उतरतात. आणि त्याच्यानंतर पण पुन्हा एकदा दुपारी संध्याकाळी पुन्हा पुन्हा उपासनेच्या वळणाला येणं. मागच्या वेळेला तसं म्हटलं होतं की सारखं त्याच कपड्यांमध्ये राहण्याने पण एक प्रकारचं अपवित्र भाव अंतःकरणावर नकळत येतो. म्हणून स्वतःला फ्रेश राखणं प्रयत्नपूर्वक. गुरुदेव रानडे इतक्या वेळेला कपडे बदलत असत, दिवसात इतक्या वेळेला स्नान करत असत, स्वामी कित्येक वेळेला करत असत. तसं स्वामी माधवनाथांचा एक फनी इन्सिडन्स, म्हणजे थोडासा विनोदी त्यांनी एकदा हे केलं होतं की सकाळी एका कार्यक्रमाला ते जाऊन आले की केंद्र झालं आणि एक अर्धा पाऊण तास वापरलेले कपडे नंतर ठेवले तसेच. आणि संध्याकाळी परत काहीतरी सत्र होतं तर स्वामी वेगळा अंगरखा काढायला गेले, तो न घालता सकाळचा. तर सरलाताई म्हणाल्या की सकाळी अर्धा पाऊणच तास वापरलाय, काहीच तर त्याला प्रॉब्लेम नाहीये, तर वापरा हा परत. तर स्वामी गमतीने म्हणाले, माधवनाथ स्वामी, की ते एक गुरुदेव होते म्हणजे गुरुदेव रानडे की जे दर 2 तासांनी कपडे बदलत असत. आणि हे एक गुरुदेव आहेत मी स्वामी माधव की ज्यांना सकाळचं सदरा संध्याकाळी घालावं लागतंय. त्याच्यामधून बिघडत काही नाही, पण प्रयोग करून बघा बरंच काही बदलतं अंतःकरणामध्ये. नव्याने एक वृत्ती निर्माण होतात, जे काहीतरी उत्साह प्रदान करतात अंतःकरणाला. नुसते कपडे बदलण्याने
नुसतं स्नान करून येण्याने, काही लागत नाही करायला त्याने. मूड बदलायला सारखं मग आम्ही काही मूड गेले की बाथरूम मध्ये असतात, असं असं नाही होतं का मग. पण मुख्य सांगायचं असं आहे की पावित्र्य राखणं हे आमच्या हातात आहे, तुलनेने जास्त हातात आहे. शांती राखणं पण हातात आहे, पण तुलनेने कमी आहे. अनेक गोष्टींचे इम्पॅक्ट आहे. पण पावित्र्य राखणं हे आमच्या जास्ती हातात आहे, शांती राखणं थोडं कमी आहे. आनंद निर्माण होणं हा थोडासा आणखीनच दुरापास्त भाग आहे. पण पावित्र्य आणि शांती आम्ही अंतःकरणावर राखली तर आनंदाचा झरा आतमध्येच जो आहे तो आमच्या पुन्हा पुन्हा वर याची शक्यता वाढते. वरची भूमी मऊ झालेली आहे पाण्याला वर यायला. म्हणून म्हणून पावित्र्य राखणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक वेळेला त्याच्यामधून आम्हाला थोडासा ना इनर्शिया असतो, लिथार्जी असते. कुठे आता देवाचं काढातं असं त्याला वाटतं. जेवणाची वेळ झाली, कुठे आता ते सगळं चित्रावती घालतो. एकदा देवाचं नाव घेऊ, नाव घेतल्यानंतर तसंही ते अर्पणच होतं की, असे जे एक्सक्युजेस घेतो उपासनांच्या बाबतीत ते आम्ही आमच्या पावित्र्याची हानी करून देत असतो. आणि ती उपभोगांच्या वेळेला, मागच्याही वेळेला मी हे बोलताना हा विषय आला होता की जनरली अंतःकरण अशांत होतं, अपवित्र होतं किंवा बहिर्मुख होतं हे उपभोगांच्या वेळेलाच होतं. आणि उपभोग म्हणजे कुठला तरी भारीच उपभोग नव्हे. अन्नग्रहण हा मुख्य उपभोग आम्ही दिवसभरात 4 वेळा घेतो, काही वेळा जास्ती पण घेत असतो. तो उपभोग आम्हाला बहिर्मुख करतो आणि त्यावेळेला पवित्र राहणं ते अन्नग्रहण. जसं अन्न तशी वृत्ती असं जे संत वाङ्मयात आलेलं आहे, या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे जर का पुढे जायचं असेल तर. नसेल जायचं आणि इथेच रेंगाळायचं असेल, तिथे चाललोय तिथे सॅटिस्फॅक्शन म्हणायचं असेल, आम्ही भक्त आहोत असं म्हणायचं असेल, तर मग काही या गोष्टींची गरज नाही. अजून निर्दोष होत जायचं असेल अंतःकरण, या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. प्रत्येक वेळेला अंतःकरणामध्ये एक प्राधान्याने नाहीये, पण एक अंतःप्रवाह उपभोगाचा चाललेला आहे, जो आम्हाला वरवर जाणवत नाही. वरवर वाटतं आम्ही ओव्हरऑल चांगले साधक आहोत, ओव्हरऑल ठीकठाक आहे आमचं चाललेलं, ओव्हरऑल ठीकठाक आहे, बरोबर आहे, काही प्रश्न नाही. पण आतमध्ये जो उपभोगांचा प्रवाह शांतपणे वाहतो आहे, एका बाजूला ईश्वराच्या ओढीचा पण प्रवाह शांतपणे चालतो आहे आणि दुसऱ्या बाजूला उपभोगांची पण इच्छा एका बाजूला चालूच आहे, ती जर का एक कर्टेल नाही केली तर ती पुढे प्रगतीला हानिकारक आहे स्वतःच्याच. म्हणून पावित्र्य अंतःकरण कशाने पवित्र कशाने होईल? ईश्वराच्या अनुसंधानाने. कित्येक वेळेला काही धर्मकार्य करताना पवित्रक घालतात, ते दर्भाचं गुंडाळून इथे घालतात. ते पवित्रक म्हणजे पवित्र करणार. तसं पवित्रक खरं काय आहे तर नाम आहे ईश्वराचं, पवित्रक. आणि ते घेण्यासाठी म्हणून आम्ही सदोदित तत्पर असू. जितक्या जिवंतपणे आम्ही अंतःकरणाने ते नाम घेऊ तितकं अंतःकरण पवित्र होत जात. म्हणून कबीरांचा एक ते वचन स्वामींना खूप आवडायचं, तन पवित्र सेवा करे, धन पवित्र देई दान. शरीर पवित्र कशाने होईल? सेवेने होईल. कुणाची सेवा? विश्वरूपाची सेवा. दरवेळेला आम्ही कुठेतरी सेवेला जाणार, आज या आश्रमात सेवेला गेले, उद्या त्या आश्रमात सेवेला गेले, कुठल्या कुठल्या ऑकेजनला, आज यांची जयंती, उद्या त्यांची पुण्यतिथी. तशी वेळ असेल, संधी असेल, जरूर करावी. अशा प्रकारे सेवा करणं हा निष्काम कर्मयोगाचं प्रात्यक्षिक आहे. ऍक्च्युली त्या सेवेतून आम्हाला काही मिळणार नसतं लोकांना तिथे दिल्यामुळे, पण आम्ही एक स्वतःला योग्य करण्यासाठी म्हणून सेवा करतो. पण मुख्य सेवा ही आमच्या संपर्कात येणाऱ्या रोजच्या लोकांशी आम्ही जे वागतो तीच ईश्वराची सेवा आहे असं समजा. कठीण आहे हे, जास्ती कठीण आहे, सूक्ष्म आहे. घरातल्यांशी वावरताना आम्ही यांची सेवा करतो असं म्हणवत नाही, पण ती भूमिका राखणं अंतःकरणाने. जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत. मग प्रत्येक जण का जर का भगवंत आहे, मग तुझ्याकडे राहिलं काय? सेवाच राहिली. भगवंताची दुसरं काय करता येते? सेवाच करता येते, भगवंतावर उपकार करता येत नाही. म्हणून रामकृष्ण पण शिवभावाने जीवसेवा असं म्हणतात. ते आधी त्या भावावस्थेत असंच बोलून गेले होते की जीवांवर दया केली पाहिजे, जीवांवर दया केली पाहिजे असं म्हणता म्हणता पुढे ते पटकन म्हणाले, पण दया तरी कोण करणार? सेवा केली पाहिजे. शिवभावे जीवसेवा. आणि जे
विवेकानंदांनी उचललं की हे सूत्र आहे पूर्णत्वाला जायचं आणि पूर्णत्वाला गेल्यानंतर कार्य करायचं. तसं सेवेच्या भूमिकेत अंतःकरणाने राहणं हा एक भाग. तन पवित्र सेवा करे, धन पवित्र दिये दान, आसक्ती कमी होण्यासाठी म्हणून दान देणे. कोणाला तरी मदत होईल झाली तर चांगलीच आहे मदत, पण सारखं त्याचा विचार करत बसू नको की माझ्यामुळे काय झालं. ते देऊन टाक, ते ज्याच्याकडून आलं त्यालाच ते देणार का आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला पुढे दान कसं द्यावं तर राजाच्या महालात आदबगिराने राजालाच त्याच्याच विडा द्यावा तसं ध्यान द्यावं असं म्हटलंय की राजाच्याच संपत्तीतला तो वाटा आहे, त्याचाच मालकीचा आहे, त्यालाच देतो आहे. या भूमिकेतून दान द्यावं. ही खूप कठीण भूमिका आहे, पण किमान ते सारखं अंतःकरणात घोळवू नये की मी कोणाला दिलं किती दिलं. पावत्या जपून ठेवलेल्या आहेत, काय करायचे त्या पावत्या. तशा प्रकारे दानाचं पण एक सात्विक अहंकार अंतःकरणावर न बाळगणे. परी हे मिया समर्पिले, हेही वासने माझी नाही ठेविले. दिलं पण मी दिलं हे काढून टाकलं. ऐसे धुवोनी कर्म दिले तया हाती. असं धुवून दिलं कर्म धुता येत नाही, अंतःकरण धुवायला लागतं विकारांपासून. आणि ती विवेकाची धारणा बाळगणे. तन पवित्र सेवा करे, धन पवित्र दिये दान, मन पवित्र हरिभजन असे इसविध हो कल्याण. याने परमप्राप्ती होऊन जाईल. म्हणून पावित्र्य राखणं ही मोठी प्रिरिक्विजिट आहे, जिथे आम्ही जास्ती लूज असतो बऱ्याच वेळेला. आणि मग ते पावित्र्य न राखल्यामुळे अपवित्र अंतःकरण आपोआप अशांत राहतं. आणि मग आनंदाचा मूळ आहे, आनंदाचा स्रोत आतमध्येच, पण ते व्यक्त व्हायला म्हणून, ते प्रतिबिंब पडायला म्हणून तो आरसा तितका निर्मळ नाही. त्यामुळे त्याच्यात ते इतकं लखलखीत प्रतिबिंब तत्वाचं पडत नाही. म्हणून प्रसन्नता साधायची असेल आधी पवित्र राहायला शिक. ओव्हरऑल ज्या गोष्टींमुळे अपवित्र भाव अंतःकरणात येतात त्या गोष्टी आपल्याला कळत असतात. कोणी सांगायची आवश्यकता नाही की हे झाल्यावर अपवित्र होतं. खूप भारी पिक्चर आलेला आहे, पण मग तो व्हायलन्सने भरलेला आहे. बघू नको ना बाबा, काय झालंय तुला ते बघितल्यामुळे. तुला ध्यान करायचं असेल तर हे भाव अंतःकरणात नाही चालणार. मुळात काय कमी विकार आहेत का आतमध्ये, ह्या नवीन एक स्टफ भरतोयस. रिकामी खोली करायला पाहिजे ते सोडून. साधक म्हणून प्रगत व्हायचं असेल तर ह्या गोष्टी टाळाव्या लागतील, कितीही वर्थ वाटत असल्या तरी. ती इन्फॉर्मेशन आमच्या खरं तर रोजच्या जीवनामध्ये अजिबात काही लागणारी नाही. ओव्हरऑल आम्हाला माहिती आहे की बऱ्याच गोष्टी लोकांनी केलेल्या आहेत, हे ऑब्जेक्शन नाहीये. पण साधक म्हणून आतून ऑब्जेक्शन जर काही येत असेल तर त्या ऑब्जेक्शनला मान देण्याची आवश्यकता आहे. प्रवृत्ती आमच्या शांत करणे, अध्यात्मपर करणे याची आवश्यकता आहे. आणि तसं झाल्यानंतर अखंडित प्रसन्नता ही खूप मोठी गोष्ट आहे. खंड कशाने पडतो आमच्या प्रसन्नतेमध्ये हे आम्हाला माहितीच आहे. अखंडित शांती राखणं हेही कठीण गोष्ट आहे. अखंड पावित्र्य राखणं हेही कठीण गोष्ट आहे. पण त्यातल्या त्यात आम्ही अखंड पवित्र राहायचा प्रयत्न करू शकू. अगदी झोपतो आहोत त्यावेळेला पण आता झोपायचंच आहे, झोप ही तमोगुणामुळेच येते, जांभयात येतो आहे. अरे पण त्यावेळेला थोडंसं भावात्मक रीतीने ईश्वराला निवेदन करून झोप ना, सांगून येता झोपतोय बाबा एवढं म्हटलं तरी ती झोप ही पण झोप म्हणजे उपासना नाही होणार. पण तमोगुणात शिरताना अंतःकरण भोग प्रवृत्तीने नाही शिरणार. विश्रांती घेत असताना पण. म्हणून ती शेजारती वगैरे का लिहिली समर्थांनी, काय गरज होती. राम पहुडले नाहीत, आम्ही पहुडणार आहोत थोड्या वेळाने. ते रामामध्ये, रामा आणि दास दोघे पहुडले राम, हे जे म्हटलंय ध्यानाची अवस्था आहे, ती झोपेची अवस्था नाहीये. राम रामामध्येच आहे, दास रामामध्ये नाही, हा प्रॉब्लेम आहे. दुजे बोलावया म्हणजे हेही बोलावया, दुजा नुरेच तो धामी, समाधीची अवस्था आहे. पण शेजारती म्हणजे आम्ही प्रकृतीमधून मन पूर्ण काढून घेत असतो, त्यावेळेला रामाच्या स्मरणात ते काढून घेऊ. मग काय होईल ते रामाकडे आहे. सकाळी उद्या उठलोच नाही तर किमान शेवटचं काय झालं जागेपणी तर रामनाम घेऊन झोपलं असं आतमध्ये तरी राहील. म्हणून म्हणजे हा काही भीतीचा भाग नाहीये. पण अंतःकरण पवित्र राखण्याच्या अनेक युक्त्या, अनेक जुन्या भाषेमध्ये क्लृप्त्या
ह्या आम्ही शोधायला पाहिजेत, त्याच्या बाबतीत आम्ही पर्टिक्युलर व्हायला पाहिजे. सगळं आम्हाला नाही झेपणार, पण जेवढं झेपेल तेवढं तरी करत राहायला पाहिजे. ते अंतःकरण जितकं पवित्र राखू तितकं शांत होईल, जितकं शांत राखू तितकं प्रसन्न आनंद निर्माण होईल. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे प्रसन्नता. अखंडित नाही जमली, टप्प्याटप्प्याने जमली, हरकत नाही. देखे अखंडित प्रसन्नता अतिचित्त चित्ता. आणि असं जसं चित्त प्रसन्न आहे तिथे बाह्य गोष्टींमध्ये सारखं विचलित होत नाही, त्याला ठीकठाक वाटतं, फार आनंद पण कधी होत नाही. थोडंसं असं वाटू शकतं की हा व्यक्ती निरस आहे, त्याला कशाने त्याला फार एक्साईट होत नाही, एकदम कशालाच रिस्पॉन्स देत नाही, तसं होतं थोडंसं. ते स्वामी कित्येक वेळेला टिळकांचं उदाहरण देत असत की टिळक ज्या वेळेला अंदमान म्हणजे ह्याच्यामधून आले, देऊन आले, त्यावेळेला त्यांच्यासाठी म्हणून तो कार्यक्रम गाण्याचा ठेवला होता. आणि ते फार गायन चाललेलं चांगलं असताना सुद्धा टिळक त्याच्यामध्ये रस घेत नाहीये असं त्यावेळेला त्या यजमानांना वाटलं. त्यावेळेला ते म्हटले, काय झालं, तुम्हाला गाणं आवडलं नाही का? तर ते म्हटले, तसं नाहीये, पण गाणं चांगलंच चाललंय, पण एवढे वर्ष भगवंताच्या मुखातून गीतेचं गाणं ऐकल्यानंतर, दिव्य गाणं ऐकल्यानंतर ही मानवी गाणं आता तितकं आवडेन असं झालेलं आहे. ते होणारच आहे. उच्च आनंदाची आवड लागल्यानंतर खालच्या आनंदाबद्दल आलं तरी चांगलं आहे, पण नाही आलं तरी त्याने फरक पडत नाही. एक्साईट होऊन जाणार काही नाही वाटत. आणि तसंच असलं पाहिजे अंतःकरणाने. आयडियल स्थिती तीच आहे, कारण उच्च आनंदाची गोडी लागलेली आहे असं त्याचं इंडिकेशन आहे. ते संसार दुःखांमध्ये विचलित होत नाही. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे जो दृष्टांत वापरला की जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू, की अमृताचा निर्झरू आतमध्येच आहे. भूक लागली म्हणून त्याला थांबावं पण लागत नाहीये, किंवा अमृताचा पेला ठेवलाय आता तो उचलून पिणार एवढाही उसंत त्याला घ्यावी लागत नाही. आतमध्येच आहे, अमृत स्वरूप ज्याने अनुभवलेलं आहे. अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू. नुसता स्टॉक पण नाहीये, निर्झर आहे. म्हणजे इन्फ्लक्स चाललेला आहे. एवढाच होता आणि तो संपला स्टॉक असं नाहीये. कायमच अमृत तत्व आतमध्ये स्त्रवत आहे जाणीव रूपाने अस्तित्वाच्या. आपण आहोत ही केवढी आश्वासक गोष्ट आहे खरं बघायला गेलं तर. मी आहे ह्याच्यावरून आश्वासन काय पाहिजे, तू आहेस बास, दॅट्स इट. त्याच्यामध्येच जो राहतो आहे अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचं जठरू, तर या क्षुधे तृषेचा अडधरू काहीची नाही, तसे हृदय प्रसन्न होय. अंतःकरण प्रसन्न झालं ईश्वराचं सानिध्य अनुभवल्यामुळे. बाहेर कुठेतरी ईश्वर नाहीये, मी हाक मारायची पण गरज नाही, फक्त आतमध्ये वळायची गरज आहे. जस्ट मागे बघितल्यानंतर आतमध्ये मन मुरडल्यानंतर आहे ईश्वर. असं बघितल्यानंतर आत्मस्वरूपाने आहे. ते अनुभवाची ज्याची क्षमता निर्माण होते, तसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कायचे काय आहे. ते तर अपयसी बुद्धी आहे परमात्म रूप. परमात्म रूपामध्ये राहील म्हणजेच आत्मस्वरूपामध्ये राहील. दुसऱ्या परमात्मा नावाचा वेगळा कोणीतरी नाही. आत्मस्वरूप हेच परमात्म स्वरूप. परम म्हणजे श्रेष्ठ, एवढंच त्याचा अर्थ आहे. म्हणून एक सिद्धावस्थेचं भव्यता, सिद्धावस्थेची दिव्यता ही अप्रिशिएट करणं हे आवश्यकच आहे. पण ते मनोहर चित्र बघितल्यानंतर आमचा फोटो त्याच्यात बसत नाही हे जेव्हा लक्षात येतं, त्यावेळेला काय केलं की तसं आम्ही होऊ ह्याचा आम्ही काहीतरी विचार करणार आहोत की नाही. नाहीतर ती प्रसन्न अवस्था. पण आम्ही पण 50 वर्ष, 10 वर्ष, 13 वर्ष कधी काय ध्यान करत आलो. आणि स्वामी पण किंवा संत कित्येक वेळेला मला असं वाटतं की आम्ही हे जे इन्फायनाईट गोल धरून ठेवलेलं आहे, ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, हे त्यातला गर्भ न समजता ती परमात्मा प्राप्ती आम्ही एक सुदूर आहे असं जे स्वतःला समजूत करून घेतलेली आहे की हे होईल कधीतरी, मे बी या जन्मात होईल, देवाच्या कृपेने होईल, नाहीतर पुढचा जन्म लागेल, एवढे कशाला हे करून घेतो. संतांनी अशा प्रकारचा तो उधारीचा व्यवहार ठेवलेला नाहीये, एक टास्क म्हणून केलाय. विवेकानंदांना 5 वर्षात पूर्णत्व प्राप्त झालं, अजून कोणाला 15 वर्षात झालं, कोणाला 12 वर्षात झालं. हे जर का त्यांची चरित्र बघितल्यानंतर असं कळतं की असा हा एक इनडेफिनेट टास्क नाहीये की याचा एंड काय बाबा माहितीच नाही आम्हाला, असं नाहीये. तुम्ही प्रयत्न केले तर त्यालाही तुम्ही डेफिनेट करू शकता की एवढ्या काळामध्ये महत्वाच्या अवस्था मी प्राप्त करून घेऊ शकतो प्रयत्नपूर्वक विवेकाने. ईश्वर साह्यभूत होईलच, म्हणजे उगीच प्रेशर घेण्याची कारणं नाहीये की बाबा 4 वर्षात नाही झालं तर आमचं गेलंच, असं काही नाहीये. पण कुठल्या गोष्टी आम्ही प्रयत्नपूर्वक ठराविक, जसं आम्ही व्यवहारामध्ये गोल्स ठेवतो
तसं अध्यात्मामध्ये पण गोल्स ठेवून आम्ही एक चांगली अवस्था प्राप्त करून घेऊ शकतो. नाहीतर मग एक एवढं इंडेफिनेट असतं, एवढं अनसर्टन्टी असते अध्यात्माच्या बाबतीत, तर त्याला ध्येय म्हणण्याचं पण काही कारण नव्हतं. काहीच माहिती नाही बाबा काय व्हायचं पुढे. माहिती आहे काय व्हायचं ते, त्याच्यासाठीचं अंतःकरणाचा जोर, संवेग असं योगसूत्र त्याला म्हणतात, तो संवेग हा महत्वाची गोष्ट धरणे आणि नको असलेल्या गोष्टी टाकणं, या दोन्ही मिळून होतो. त्याची आम्ही तयारी करणं, झडझडवून वैला नाही असं ते म्हटलं. ये भक्तीची या वाटाला जिया पावसी अव्यंग निजराम माझे, ते झडझडवून निघणं हे प्रत्येक वेळेला करावं लागतं. ते प्रत्येक वेळेला करण्याची उर्मी अंतःकरणाने घेणं ही महत्वाची गोष्ट आहे. त्यातून ते पवित्र राहावं हे त्याला कळतं. आपोआप मग ते शांत होत जातं. वेगळं मग काही आनंद मिळवण्यासाठी करावं लागत नाही. अशी भूमिका अंतःकरणाने शिकणं. स्थितप्रज्ञ लक्षणं दिव्यच आहेत, पण आम्ही किमान काही वेळ स्थिर राहायला शिकणं आमच्या आयुष्यात हे आमच्या पर्स्पेक्टिव्हने जास्त दिव्य आहे. कारण जास्त महत्वाचं आहे ते आम्ही शांत होणं, आम्ही पवित्र होणं. त्याच्यासाठी म्हणून वाटचाल व्हावी. त्याचा पुढचा जो भाग आहे की तो योगी कसा असतो, जैसा निर्वातीचा दिपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. पुढचा भाग आहे तो पण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडा. उपेक्षू नको गुणवंता अनंत, रघुनायका मागणे ह्याची आता. उपासनेला दृढ झाल व्हावे, भूदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कवी वर परात्पर गुरु, ज्ञानदेव भगवंत. ओम.